नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. आपण आज बघू आता की मुलांचा सामाजिक विकास किंवा सामाजिक भान त्यांच्यामध्ये आपल्याला कसं निर्माण करायचे. तर अनेकदा मुलांमध्ये सामाजिक भावना रुजावी, प्रेम आपुलकी रुजावी यासाठी फार मोठ्या प्रयोगाची गरज नसते. म्हणजे थोड्या आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तरी ते आपल्याला समजतं. मेंदू आणि मन या दोघांचाही विकास एकमेकांना पूरक ठरतो. बुद्धिमत्ता हे एक शस्त्र आहे. फक्त शस्त्र विकसित होऊन चालत नाही, तर बुद्धिमत्तेचं शस्त्र वापरण्याकरता मनही तसंच विकसित होणं आवश्यक आहे. पण जनरली आपण बघतो की आपण सर्वजण बुद्धिमत्ता विकसित करण्याकडे आपला कल असतो, विकसित करण्याकडे, मनाच्या विकासामध्ये आपण फार श्रम घेत नाही किंवा लक्षही देत नाही. त्यामुळे बुद्धिमत्ता हे शस्त्र विकसित होण्यासाठी, शार्प होण्यासाठी मनाच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे. त्याच्यामध्ये सामाजिक भावनिक विकास हाही महत्त्वाचा आहे. एक उदाहरण बघू. एका आईने एक प्रयोग केला. भोंडला हा शब्द तुम्हाला माहितीही नसेल. रेस्ट ऑफ महाराष्ट्रात काही ठिकाणी, पुणे साईड वगैरे किंवा विदर्भामध्ये हा प्रकार आवर्जून केला जातो. तर तिथं काय असतं की हल्लीच्या मुलांना तर भोंडला हा काय प्रकार आहे हे माहिती नाही. त्या आईने काय केलं की तिचा मुलगा आणि तिच्या आजूबाजूची बिल्डिंगमधले सर्व मुलं ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाणारी होती. मग तिनं त्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांसाठी भोंडला आयोजित केला. प्रत्येकासाठी काही ना काही बनवून आणायला सांगितले तिने प्रत्येकांना. मग आल्यानंतर तिथे गाणी, भोंडल्याचे खेळ असतात वेगवेगळे, हे सर्व त्यांना खेळायला लावले. आणि आजूबाजूची सर्व ही मुलं आली. मग त्यांना जाता जाता आईंनी सर्वांनी खाऊ आणला होता. मग त्याच्यामध्ये सर्वांना त्यांनी तो वाटून दिला. आणि मग त्यांना सांगितलं की उद्या येताना तुम्ही जास्त खाऊ आणाल का? मग सर्वजण हो म्हणत जोरात चित्कारले. मग मी उद्या पाहुण्यांना बोलवणार आहे असं त्यांनी सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी बिल्डिंग समोर असलेल्या झोपडपट्टीतल्या भागातून त्या आईने काय केलं की तिथली लहान लहान मुलं बोलवली. मग ही अशी बुजत आलेली, घाबरत आलेली ही मुलं पाहून कॉन्व्हेंटमधल्या मुलांना गंमत वाटली. मग ज्या वेळेस त्या मुलांना खाऊ देण्यात आला, ह्या मुलांनी आणलेला खाऊ त्या मुलांना वाटप करायला सांगितलं, झोपडपट्टीतल्या त्या मुलांना. मग त्यांना जेव्हा त्यांनी खाऊ दिला तर त्या मुलांच्या डोळ्यामध्ये प्रचंड समाधान होतं. देण्याची जी भावना असते ना, ती सगळ्यात मोठी भावना असते. घेतो यापेक्षा आपण जेव्हा देतो ना, तेव्हा खूप भरून येतं. तसं त्या मुलांना झालं आणि खूप आनंद झाला. आणि ज्यांना खाऊ मिळाला त्यांनाही आनंद झाला. या भोंडल्याचा सामाजिक परिणाम झालाच, पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं काय झालं तर त्या बिल्डिंगमधल्या मुलांना भोंडल्याबरोबर अशी मुलं समजली की ज्यांना पूर्ण आहार मिळत नाही आणि त्यांचं दुःख, त्यांचं प्रॉब्लेम्स हे पण त्यांना चर्चेतनं समजली. मग अशा या कमी वयामध्ये त्यांना सामाजिक भान यायला लागलं किंवा आलं. मग या प्रसंगामुळे हे शक्य झालं. हे किती महत्त्वाचं आहे मित्रांनो. निसर्गामध्ये जशी अनेक प्रकारची फळं आहेत, तशीच अनेक प्रकारची मुले आहेत. प्रत्येक फळ हे वेगळं आहे, प्रत्येक फूल वेगळं आहे, त्यांचा आकार वेगळा, रंग वेगळा, रूप वेगळं, स्वाद वेगळा फळांचा. तसंच मुलांच्या बाबतीत देखील असतं. प्रत्येक मूल हा वेगळा असतं आणि प्रत्येक मूल हे एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक मुलात आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक मूल असामान्य आहे, युनिक आहे. पण या मुलाचा वेगळेपणा, त्याची असामान्यता आपल्याला कशी समजेल हा पालकांना पडलेला प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी ते विचार करत असतात. तर सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊ की तुमच्या मुलामध्ये विशेषता काय, तुमच्या मुलामध्ये वेगळेपण काय, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये कुठली आहेत. जर तुम्हाला स्वभाव वैशिष्ट्ये त्याची काय आहेत हे कळालं तर एक फार मोठं रहस्य समजलेलं असेल. तर आता आपण बघू की स्वभाव आणि बुद्धिमत्ता ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि याच्या दोघांचं सांगड घालायची जर असेल तर विचार करायची शैली कशी आहे,
याच्यावर ते डिपेंड आहे. आपण जेव्हा म्हणतो की या माणसाचा स्वभाव तसा आहे, तेव्हा त्याची विचार करण्याची शैली तशी आहे असं आपण समजायला हवं. मुलांचंच काय, पण जगातल्या प्रत्येकाला विचार करायच्या पद्धती नुसारच त्याची ती शैली किंवा त्याचा स्वभाव ठरलेला असतो. आणि विचार करायच्या शैलीमधूनच बुद्धिमत्ता प्रकट होत असते. स्वभाव आणि बुद्धिमत्तेला विचार करायची शैली जोडते. काही पालक तक्रार करत असतात, आपण बघतो की आमची मुलं खूप शांत आहेत, काही म्हणतात आमची मुलं खूप बडबडी आहेत, काही म्हणतात की टी व्ही समोर तासनतास बसून असतात, काही म्हणतात व्हिडिओ गेम समोर बसलेले असतात, आजूबाजूला काय चाललंय त्यांचं भानच नसतं. मित्र, टी व्ही, काही व्हिडिओ गेम यांच्या बाहेर त्यांचं जगच नाही आहे. ते कोणाशी बोलत नाहीत, बाहेर मिसळत नाहीत. काही सांगतात की आमचं मूल म्हणजे एकदम पुस्तकी किडा, आजूबाजूला कोणाशी बोलत नाही, गप्पा मारत नाही, लोकांचे सुखदुःख शेअर करत नाही, समजून घेत नाही. काही सांगतात की त्यांना व्यवहार ज्ञानच नाही, आम्ही पाठवलं तर पैशाचा व्यवहार कळत नाही, कोणती गोष्ट कशी आणायची ते कळत नाही. तेव्हा खरं तर या तक्रारी ज्या वेळेस आपण ऐकतो किंवा करतो, त्यावेळी लोक त्यांच्या मुलाचे स्वभाव वैशिष्ट्य सांगत असतात, त्यांच्या विचाराची शैली सांगत असतात. मुलांची विचार करायची शैली हीच त्यांचा स्वभाव ठरवते. आणि जसं की या गोष्टी नकारात्मक आहेत, तसंच तुमच्या मुलांमध्ये काही सकारात्मक गोष्टी पण असतात. आपण यांना नकारात्मक जर समजाल तर सकारात्मक गोष्टीचा पण तुम्ही विचार करा. जर तुम्हाला मुलाची विचार करायची शैली समजली तर मुलं कुठल्या प्रसंगात कसं वागतात हेही कळेल. त्यांची बुद्धिमत्ता विकसित कशी करायची यासाठी तुमच्यासमोर एक नकाशाच तयार होईल. नीट विचार केल्यानंतर तुम्हाला जाणवतं की म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही मुलांकडून अपेक्षा ठेवता की हिने असंच करायला पाहिजे, त्यांनी तसंच करायला पाहिजे, किंवा त्याच्या निगेटिव्ह पॉईंटचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांच्या सकारात्मक पण काही गोष्टी आहेत त्याचा बिलकुल विचार करत नाही. तुम्ही असं विचार करा, म्हणजे तुम्ही असंच झालं ना की तुम्ही म्हणणार की सचिनने युवराजसारखी बॅटिंग करावी, धोनीने राहुल द्रविडसारखी करावी, म्हणजे एखाद्या चांगल्या फिरकी गोलंदाजाने 140च्या वेगाने बॉलिंग करावी, अशा अपेक्षा करताय. मग यांच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील? समजा एखाद्या स्त्रीला तुम्ही सांगितलं की दूध गरम करायचं आहे, तर मग फ्रीजमध्ये ठेव. ती बाई एकदम भूत बघितल्यासारखे तुमच्याकडे बघेल. असेच आपण मुलांकडून अवास्तव्य वाजवी अपेक्षा करतोय, चुकीच्या अपेक्षा करतोय. प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी, विचार करायची पद्धत वेगळी आहे, त्यांचा स्वभाव वेगळा आहे. आणि त्या क्षणी त्यांचा स्वभाव जर तुम्हाला उमजेल ना, तुम्हाला तुमच्या मुलाचं बुद्धिमत्तेचं कौतुक वाटायला लागेल. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयात.